साखरेच्या वाढत्या दराने गृहिणींच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे। सणासुदीच्या काळात मिठाई, पुरणपोळी, श्रीखंड यांसह विविध गोड पदार्थांसाठी साखरेची मागणी वाढतीये। मात्र दरवाढीमुळे यंदाचा सणाचा गोडवा महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। साखरेसोबतच खाद्यतेलाच्या दरवाढीचाही फटका नागरिकांना बसत आहे। त्यामुळे महिन्याच्या किराणा बजेटमध्ये वाढ झाली असून वाढत्या महागाईवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पुढाकाराने खुल्या खाद्यतेलाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत होत आहे। मात्र दुसरीकडे साखर आणि तेलाच्या दरवाढीचा परिणाम थेट हॉटेल आणि स्वीट मार्टच्या पदार्थांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे। कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च वाढला तर त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार। त्यामुळे चहा नाश्त्यापासून मिठाईपर्यंत सर्वच पदार्थ महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विदर्भात आधीच पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी साखरेचे भाव गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे। सध्याच्या स्थितीमध्ये बाजारभावामध्ये 80 रुपये किलो अधिक साखर मिळत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत असल्याचं एक विदारक चित्र पाहायला मिळत आहे। साखर घेण्याकरता कुठेतरी नागरिक एक पाऊल मागे घेत असल्याने येणारे जे सण आहेत ते कुठेतरी त्या सणांवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवेल अशी एक प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीने व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाच्या वतीने साखर निर्यातीचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय यापूर्वी घ्यायला पाहिजे होता, जेणेकरून आमचा जे सण आहेत ते गोड झाले असते, अशा एक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे। कालपासून साखरेचे जे भाव आहेत हे गगनाला भिडलेले आहेत। 80 रुपये किलो साखर झालेली आहे। आता हा सगळा याच्यामध्ये कसं पाहतात आणि काय एक वाटतं? बघा, आता एकंदरीत समजा मजुऱ्या, पावसाचा खंड आणि त्याच्यात हे साखर तेलाचे जे भाव आहेत त्याच्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना जे काही 1500 रुपयाचं मानधन दिल्या जाते त्याच्यामुळं त्यांच्या स्वयंपाकघराचं हे बजेट कोलमडलेलं आहे। त्यामुळे याकडे शासनानं म्हणजे एकीकडे मदत करायची आणि दुसरीकडून वसूल करायचा असा हा एक प्रयत्न मला दिसतो। प्रशासनाच्या वतीने म्हणजे केंद्र शासनाच्या वतीने काही टन साखर निर्यात सुद्धा करणार आहेत म्हणतात आणि आगामी सण सुद्धा समोर आहेत। बघा, निर्यात म्हणजे कसं होईल की बा एका प्रकारचं याला म्हणता येईल आपल्याला की बा ते एक मराठीत म्हण आहे की माय मेली उन्हाळ्यात आणि रड आला पावसाळ्यात, अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे। म्हणजे तुम्ही निर्यात आता भाव वाढले म्हणून तुम्ही निर्यात करणार आहे, आयात निर्यात करणार आहे, तर त्याच्या पूर्वच तुम्ही जर ह्या हे केल्या तर गरीबाला तसा चटका बसणार नाही।